बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी म्हटलं। षण्मुखानंद सभागृहातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते। शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की महाराष्ट्रावर जे संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल यासंबंधीची दिशा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्या शहरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही सभा आहे। महाराष्ट्रात जे परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची गरज आहे याचं उत्तम मार्गदर्शन इथल्या वक्त्यांनी केलंय। महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल, पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणे गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीत आपण संविधानाबद्दल भूमिका मांडली। मी जबाबदारीने सांगतो, लोकसभेत आपल्याला काही प्रमाणात यश आलं, पण संविधानावरील संकट पूर्णपणे गेलेलं नाही, कारण देशाची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत त्यांची संविधानात्मक संस्था आणि विचारधारेवर आस्था नाही। आज देशाचे पंतप्रधान संसदेची प्रतिष्ठा किती ठेवतात, राज्यसभेचे काही सदस्य व्यासपीठावरती आहेत ते तुम्हाला सांगतीलच। आताच संसदेचे अधिवेशन झालं, या अधिवेशनात पंतप्रधान एकही दिवस संसदेत आले नाहीत। त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, त्याचं महत्त्व याकडे ढोंकूनही न बघण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे। याची प्रचिती आम्हाला पावलापावलावर बघायला मिळते। महाराष्ट्राची निवडणूक 2 महिन्यात होणार आहे, अतिशय कमी दिवस हातात आहेत। या दिवसात आपण सर्वांनी सामान्य जनतेत जाऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण करून परिवर्तनाचा विचार त्यांच्यात रुजवला पाहिजे। महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही। महाराष्ट्राची सत्ता बदलणं, चुकीच्या लोकांच्या हातून सत्ता काढणं हाच एककलमी कार्यक्रम आता आपला असेल। सद्यस्थितीत माध्यमांमध्ये विचारलं जातं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांनी आज मुद्दामहून उमेदवार जाहीर करावा असे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केलं। परंतु आम्ही एक दिलाने काम करणारे आहोत। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सर्व वरिष्ठ नेते बसून घेतील, फक्त आम्हाला काहीही करून महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार घालवायचं आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली। ते मुंबईत मवियाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते। नाना पटोले पुढे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारचे एटीएम महाराष्ट्र आहे, त्यामुळे केंद्राचे हे एटीएमच आपण बंद करण्याचा निर्धार करणार आहोत। 2 दिवसांपूर्वी कोर्टाने या राज्यातील महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत। तुमच्याकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणता, पण तुमच्याकडे योजना काढून त्यासाठी पैसा कसा आहे, असा सवाल कोर्टाने केला। लाडकी बहीण योजना देखील बंद केली जाणार आहे। शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत। पेपर लीक करणे, नवीन संसदेत पाणी गळती लागली, तरुणांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे। उद्या हे महायुतीचं सरकार बहिणींकडून पैसे वापस घेतील। या सरकारकडे प्रामाणिकपणा नाही। लाडक्या खुर्चीसाठी ही योजना आहे, त्यामुळे राज्यातील महिला भगिनींनी सावध राहण्याची गरज आहे, असंही नाना पटोले म्हणाले। महाराष्ट्रात स्वाभिमानी सरकार आणण्याची जबाबदारी महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्यासह कार्यकर्त्याची असून तो निर्धार घेऊन आपण कामाला लागू, असंही नाना पटोले यांनी आवाहन केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मुले देव किंवा अल्लाच्या कृपेने नाही तर नवऱ्याच्या कृपेने होत असल्याचं ठणकावून सांगत जनतेकडे छोटे कुटुंब ठेवण्याचा आग्रह धरला। कुटुंब छोटे ठेवले तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल, त्याचे पालन पोषण चांगल्या पद्धतीने करता येईल, असंही ते म्हणाले। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे झाली। यावेळी आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उपरोक्त विधान केलं। ते म्हणाले की माझी एवढीच विनंती आहे, माय माऊलींनो वाईट वाटून घेऊ नका। सगळ्या जाती धर्माच्यांना मला सांगायचंय, हात जोडून सांगायचंय की मुलं बाळ होतात, देवाची कृपा, अल्लाची कृपा, काही अल्लाची देवाची कृपा नसती, नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात। त्याच्यामुळं 2 आपत्त्यावर थांबा। माझ्या मावळामध्ये आदिवासी समाज आहे, माझ्या मावळामध्ये मागासवर्गीय समाज आहे। लहान कुटुंब तुम्ही ठेवलं तर ह्या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल। त्या 2 मुलांना चांगलं तुम्ही शिक्षण देऊ शकाल, चांगलं तुम्ही त्यांच्याबद्दल सांभाळ करू शकाल, तुम्हालाही त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं स्वतःचं जीवन पण जगता येईल। सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची। या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला, बारामतीत महाराष्ट्र लढला। महाराष्ट्रातील तुमचे लाडके भाऊ आहेत, त्यांनी रंग बदलला, ते पिंक झालेत। सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो? आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला। मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात संजय राऊत बोलत होते। यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला। संजय राऊत म्हणाले की पहिलं भाषण ओपनिंग बॅट्समन आमचे उद्धवजी त्यांचं झालेलं आहे, आणि त्यानंतर मला वाटतं
प्रत्येक प्लेअर खेळतोच आहे. म्हणजे आता आपल्याला काय चिंता नाही, आपण 500च्या वर जातो. ही वर्ल्ड कपची टीम आहे. जी मंचावर बसलेली आहे ही वर्ल्ड कप जिंकणारी टीम आहे, आता स्पष्ट झालेलं आहे. एक कप जिंकलेला आहे आपण जवळजवळ दिल्लीचा, आणि महाराष्ट्राचा सुद्धा आपण हा सामना जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे. ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर, खऱ्या आता बनावट भारतीय जनता पक्ष बोगस आहे, चोरांचा आहे. आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम केलं, उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्या अटल बिहारी वाजपेयींचा आज पुण्यतिथी. मला आजच्या दिवशी अटल बिहारींच्या कवितेची एक ओळ आठवते, आणि ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कदाचित ती मोदी आणि शानसाठी नसेल. हार नहीं मानूंगा मैं, रार नहीं ठानूंगा. आम्ही हार मानणार नाही, आम्ही झुकणार नाही, आम्ही लढत राहू. हा महाराष्ट्र जो आज उभा आहे दिल्लीच्या नव्या हुकुमशाही विरुद्ध, हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही, हा महाराष्ट्र कधी वाकणार नाही, मोडणार नाही. तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हा आजच्या महाविकास आघाडीचा मेळाव्याचा खरा मंत्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी यासंबंधी आपल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचं आवाहन केलं. मवियातील काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तरी माझी हरकत नाही, त्याला मी येथेच पाठिंबा जाहीर करतो, कारण ही निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता जपणारी असून कोणत्याही स्थितीत महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचायचं हाच आमचा निर्धार आहे, असंही ते म्हणाले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याद्वारे महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षात मुख्यमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच सुरू नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा. मी त्याला येथेच पाठिंबा जाहीर करतो, कारण आताची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी आहे. महाविकास आघाडी आजपासून पुढल्या लढाईला सुरुवात करेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीच्या गलिच्छ राजकारणात यांनी बहिणीचं पवित्र नातं मध्ये आणलं. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतील नेत्यांना बहीण आठवायला लागली. त्याआधी त्यांना कधी बहिणीबद्दल प्रेम वाटलं नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही जेव्हापासून काम करायला लागलो तेव्हा कळालं की हा माणूस किती मोठ्या मनाचा नेता आहे, असं म्हणत सुळे यांनी त्यांचं कौतुक केलं. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा निर्धार मेळावा सुरू झाला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो, आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल, आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाही. त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू. 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने समन्स बजावलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी थेट लढत झाली होती. त्यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केलाय. विनायक राऊत हे 2014 ते 2019 असे 2 टर्म खासदार होते.
शिवसेनेच्या तिकिटावर ते संसदेत गेले. शिवसेनेच्या फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा 2024च्या निवडणुकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात लढत झाली. नारायण राणे हे भाजपच्या तिकिटावर तर विनायक राऊत हे शिवसेना ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढले. या निवडणुकीत नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा 47,858 मतांनी पराभव केला. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकी देऊन बळजबरी करून मतदान करून घेतल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. केवळ आरोप न करता विनायक राऊत यांनी हायकोर्टात याचिका देखील दाखल केली. त्यामुळे नारायण राणे यांचा विजय रद्द करून निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये पक्ष एकमेकांच्या फायली दाबण्याची स्पर्धा सुरू आहे. या सरकारची लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना ही कॉपी पेस्ट अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची धास्ती घेतल्याचा पलटवार केला आहे. रोहित पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर महायुती सरकारची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी स्वतःची एखादी चांगली योजना आणण्यापेक्षा मध्य प्रदेश सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना जशाच तशी महाराष्ट्रात राबवली आहे. महाराष्ट्र राज्य अवघ्या देशाला दिशा देण्याचं काम करतं, पण या सरकारने राज्यात कॉपी पेस्ट योजना सुरू केली आहे. त्यानंतरही या योजनेचा लाभ घेताना महिलांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. आम्ही या योजनेवर नव्हे तर महायुती सरकारवर टीका करत आहोत, असंही ते म्हणाले. हे सरकार लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी कुठून आणणार? सरकारने या योजनेसाठी निधीची तरतूद न करता ही योजना जाहीर केली. कोणतीही योजना जाहीर केली तर ती पूर्णत्वास नेली पाहिजे. हे सरकार 3 महिने पैसे देईल आणि त्यानंतर योजना बंद करेल, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद करणार नाही. उलट ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करेल, असंही रोहित पवार म्हणाले.